नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्याभरात राजकीय चर्चांना वेग आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जाणारी मुरगुड नगरपालिका सध्या राजकीय चर्चांच्या वावटळीत सापडली आहे। पक्षप्रवेश, गटबाजी आणि पारंपरिक भांडणामुळे मुरगुडचे राजकारण चांगलेच ढवळून निघत असल्याचं चित्र समोर येत आहे। माजी नगराध्यक्ष व मंडलिकांचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे राजे खान जमादार तसेच गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे शहरातील मुश्रीफ गटाचे वर्चस्व काही प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे प्रवीणसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे मुरगुडवर पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकणार का, या चर्चांना चांगलंच उधाण आलंय। भाजपचा प्रभावस्थान वाढू लागल्याची ही चिन्हे दिसू लागली आहेत। इतकंच नव्हे तर परंपरागत राजकीय पद्धतीनुसार मंडलिक गटाने आजपर्यंत मुरगुडमध्ये आपले वर्चस्व भक्कम राखले आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत मंडलिक गट हे वर्चस्व टिकवण्यात यशस्वी ठरणार का, की बदलत्या राजकीय वाऱ्यामुळे समीकरणे बदलतील, हा मोठा प्रश्न आहे। या सर्व राजकीय उलथापालथीत कोण बाजी मारणार हे पाहणं आगामी काळात निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे। राजकीय चर्चांना उधाण आलेल्या मुरगुडमध्ये सर्वांचं लक्ष आता निवडणूक निकालावर खिळलं आहे। सध्या तरी पक्षप्रवेश आणि गटबाजीमुळे मुरगुडमध्ये वेगळंच राजकीय वातावरण तयार झालं आहे। जनतेची आखणी, स्थानिक प्रश्न आणि नेत्यांची लोकप्रियता यावर आगामी निकाल अवलंबून आहे।